नमस्कार. आम्ही सारे खळच्या या भागात म्हणजे गोवा स्पेशल भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का, आमचा एक ग्रुप आहे बरं का, म्हणजे अगदी कॉलेजपासूनचा ग्रुप आहे. म्हणजे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, त्यानंतर वडापाव एकत्र खाणं, हॉटेलमध्ये एकत्र जाणं, हे एकत्र करणं, ते एकत्र करणं, असा आमचा एक ग्रुप आहे. आजही तो चालू आहे ग्रुप. परवा झालं काय, आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. आम्ही दर 2-1 महिन्याने आम्ही एकत्र जमतो. सगळ्यांची वय हळूहळू वाढली, पण आम्ही जरा फ्लॅशबॅकमध्ये गेलो. कसं मस्त होतं ना आयुष्य. कॉलेज झालं, मग नोकरी लागली, मग लग्नाच्या आधीचे दिवस, मग लग्नाच्या नंतरचे दिवस खूप आम्ही सगळ्यांनी खूप शेअर केले, एन्जॉय केले. आणि नंतर असं लक्षात आलं, लग्नानंतर जास्त गोळ झाला आहे. आपण जे एन्जॉय करतो ते लग्नानंतर फारसं नाही एन्जॉय केलेलं. मग आम्ही तिथे एक डिसिजन घेतला. आम्ही म्हणजे आमच्यातल्या एकाने डिसिजन घेतला, काय नाही, नथिंग डुईंग. आपण 4 रात्री एकत्र राहायचं, टाइमपास करायचा, कुठेतरी बाहेर जायचं, बस दॅट्स इट. मग काय, आम्ही सगळे तयार झालो. मग कोणी सिक नोट टाकली, कोणाची आजी आजारी पडली, कोणाची काकू आजारी पडली, कोणाच्या पाठीत उसण भरली, कोणाला ताप आला, कोणाचे वडील अतिशय सिरियस म्हणजे ICUमध्ये वगैरे गेले. असं करून आम्ही सगळ्यांनी ऑफिसला सुट्टी टाकली आणि आम्ही गेलो. कुठे? अहो कुठे जाणार, गोव्यात गेलो आम्ही. फटकन गोव्यात गेलो. आणि गोव्यात काय धमाल केली म्हणून सांगू, म्हणजे काय केलं नाही हे विचारा. ॲक्च्युली काय केलं हे तसं असं ओपनली सांगू शकत नाही मी, पण म्हणजे खूप धमाल केली. थोडक्यात खूप म्हणजे खूप धमाल केली. खूप धमाल केली शपथ. आणि येताना एवढा ऑक्सिजन घेऊन आलो ना आम्ही सगळेजण, आणि दे कामाला लागलो, क्या बात आहे. पण कसं आहे, आत्ता मला तिकडे जाता येणार नाही, म्हणून माझा एक मित्र तिकडचा, त्याला मी इथे बोलवलं आहे. त्याचं नाव आहे नोएल. आपण त्याचं स्वागत करूया. नोएल, तुझं मनापासून स्वागत. हॅलो सर. आपलंही मनापासून स्वागत. देव बरे दिस. काय म्हणालात? देव बरे दिस देव. देव बरे दिस देव. हां सुरू झालेलं आहे. ओके नोएल, आधी मला तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव नोएल बरेटो. नोएल बरेटो. आणि तुमचं नेल्सन बरेटो. वडील आणि मुलगा. हा तुमचा धाकटा मुलगा. हो. आणि अजून घरात कोण कोण आहे? मोठा मुलगा आहे. तो काय करतो? त्यांनी पण हॉटेल मॅनेजमेंट केलंय. बर. आणि तो 4 वर्ष बाहेर होता. कुठे बाहेर होता? बारेनला. बारीतला. हो. बरं, आता तिथून आलाय परत का अजून तिथे? बरं, त्याचं लग्न झालंय का नाही झालं? नाही झालेलं. कमाल आहे, बाहेरला जाऊन लग्न नाही केलं म्हणजे. आणि नोएल तुझं काय? नाही, तू लग्न झाले की नाही असं नाही विचारत आहे, पण तुझं काय म्हणजे आता तुझं कुठपर्यंत आली, गाडी कुठपर्यंत आली? माझं लास्ट इयर आहे. 2च महिने बाकी आहेत. 2च महिने बाकी आहेत. व्हेरी गुड. काय शिकून झालं मला सांग तुझं. माझं सगळं टोटली आता माझा कॉन्टिनेंटल फूड चालू आहे लास्ट. फॅन्टॅस्टिक. पण आपलं घरगुती फूड असतं ते घरगुती फूड असतं, नाही का? बरोबर. बरं, आता तू घरी कोण कोण आहे मला सांग. घरी मी, डॅडी, मम्मी, भाऊ, आजी, आत्या, काका, जॉईंट फॅमिली. अरे वा. मग तू कधी किचनमध्ये शिरलायस का? हो, सॅटर्डे संडे मी जेवण बनवतो. अच्छा, सॅटर्डे संडे तुझ्याकडे ताबा आहे? मूडवर डिपेंड आहे माझ्या. कोणाच्या, तुझ्या का आईच्या? माझ्या. आता ही 2 मुलं हॉटेल मॅनेजमेंटलाच जावी असं तुमचं खरंच मनापासून मत होतं का? नाही, ॲक्च्युली मोठ्या मुलाचं तर होतंच, पण ह्यांनी मध्येच टर्न झाला ऐन वेळेला, म्हणजे लास्ट मोमेंटला. हा म्हणत होता आधी का मी मर्चंट काय म्हणतात ते मरीन इंजिनिअरिंग मरीनमध्ये जायचं. मग ते त्यांनी कॅन्सल केलं लास्ट मोमेंटला आणि म्हणाला नाही, माझ्या मोठ्या भावाने हॉटेल मॅनेजमेंट केलं तर मी सुद्धा तेच करणार. म्हणजे मोठ्या भावाचं शेपूट आहे हा, असं म्हणायला हरकत नाही. ओके, आज तू पदार्थ बनवणार किती? 3 पदार्थ. काय बनवणार आहेस? एक व्हेज विंदालू बनवणार आहे. व्हेज विंदालू. हां. बरं. सेकंड आहे काजू आणि तेंडलीची भाजी. बरं. थर्ड पातोळ आहे, स्वीट डिश आहे. ओके, हे 3 पदार्थ तू करून बघितलेले ऑलरेडी? हो. तुम्ही खाऊन बघितलेले? हो. तुमची तब्येत उत्तम राहिली? हो. चला मग आता आपण किचनकडे जाऊया. काय भीती नाही ना? चला. नोएल आपल्या किचनमध्ये आलेलं आहे. नोएल, आपली पहिली रेसिपी काय आहे? व्हेज विंदालू. विंदालू म्हणजे काय रे? विंदालू हे पोर्चुगीज वर्ड आहे. वाईन विनिगर म्हणतात त्याला, आणि गार्लिकला त्यांनी दालू म्हणाले, म्हणून वाईन विनिगर यूज केले, गार्लिक, आणि त्यामध्ये भरपूर गार्लिक जातं कुठल्याही प्रिपरेशनमध्ये विंदालूमध्ये. बरं, म्हणजे मॅक्झिमम गार्लिक असतं? हो, मॅक्झिमम गार्लिक. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? साहित्य इकडे एक वाटी कांदा घेतला चॉप, हिरवे वाटाणे, बॉईल केलेले बटाटे, कॅरेट्स बॉईल केलेले, कॉलीफ्लॉवर बॉईल केलेले, ओके, लाल मिरच्या, हे लसूण आहे, आलं, कोथिंबीर, टॉडी विनेगर, मोहरी, हळद आणि मीठ. ओके, साहित्य तर आपण बघितलेलं आहे. हे सगळं शिजवताना तू त्यात काही घातलेलं नाहीस ना? मीठ वगैरे काही नाही.
नुसतं असं ब्लांच करून घेतलंय. नुसतं ब्लांच. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. आपण पहिल्यांदा काय करायचं मला सांग. पहिलं आपण हे वाटण करून घेऊया. ओके. बाऊल देऊ तुला. हो सर. ओके. ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे लाल मिरची आहेत, हे घेऊया आपण. हे तुम्हाला जर डायरेक्ट घ्यायचं असेल तर डायरेक्ट घ्या, नाही तर पाण्यामध्ये बॉईल करून ते थोडं हे करा. हार्ड असतात ना, तर पाण्यामध्ये बॉईल करा म्हणजे ते सॉफ्ट होतील थोडे. गरज असेल तर. हो गरज. हट्ट नाहीये. हट्ट नाही. ओके. मग लसूण. या मिरच्यांचं तिखटपणा काहीच नसतो ना. नाही तिखटपणा नसतं. याच्यामध्ये 2 प्रकार असतात सर मिरच्यांचे. एक तिखट असते आणि एक कलरवाली असते. आपण कशी वापरली. आपण दोन्ही घेतलेत मिक्स. अच्छा मिक्स. कलर आणि यासाठी आपल्याला थोडा तिखट आहे सर. ओके. ही एक आहे आणि ही एक आहे. हां. ही तिखट आहे. हां आणि ही कलरवाली. नुसती कलरवाली. हो. आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि हळद हाफ टीस्पून. आणि हे काय व्हिनेगर. हे नंतर घालायचं का आपल्याला. नाही आता वाटण करताना. अच्छा ह्याच्यातच घालायचं. हो. हे काय याच्यात स्पेशल ह्याचं. हे टॉडी व्हिनेगर आहे सर. म्हणजे टॉडी. हे पाम कोकोनट पाम त्याच्या ह्याच्यातून बनवतो. अच्छा ताडी. हा. हो सर. ओके. ते किती घालायचं याच्यात. हे आपण सगळं टाकतो. अच्छा. आता हे आपल्याला मिक्सर मध्ये काढायचं. थोडंसं पाणी घ्यायचं सर याच्यासाठी. अच्छा किती घ्यायचं पाणी. थोडंसं एकदम. बस 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 बस. हे म्हणजे अगदी नावालाच आहे. हो. आम्ही हे सगळं मिक्सर मधून काढून घेतो. हा आलंच. हे मिक्सर मधून मी काढून आणलं. काय आमचा मिक्सरचा आवाज वगैरे काही नाही. देवाची काठी कशी असते आवाज नाही करत, तसं आमचा मिक्सर आहे आवाज नाही करत. ताबडतोब काढून दिलं. ओके. आता हे ओके हे झालेलं आहे. आता इकडे तेल तापलेलं आहे पण त्याच्यामध्ये चॉप ऑनियन्स टाकू. ओके. हे आपण जोपर्यंत हे ब्राऊन होत नाही. कारण काय याला एकदम जरा गोडपणा यायला पाहिजे. कांद्याचा एकदम गोडपणा असतो. ओके ओके. ते तोपर्यंत परतून जायचं. हे आता थोडंसं आपल्याला गुलाबी होईपर्यंत थांबायला पाहिजे. हो बरं. हो आपण मसाला टाकायचा. आता हा टाकायचा का. हो. किती. 2 चमचे टाक. बस. मसाला परतताना व्हिनेगरचा वास येतो. एकदम आंबट एकदम वास. आता काय करायचं मला सांग. आता आपण बटाटे टाकूया बॉईल केले. पहिले बटाटे. हो. बस सर. मग हे टाकूया कॉलीफ्लॉवर. ओके. ओके सर. मग आपण गाजर टाकूया बॉईल केलं. गाजरामुळे अजून गोड होईल ना जरा भाजी. हो. आता हा वाटाणे टाकूया हिरवे. त्याच्यात आता पाणी वगैरे काय घालायचं नाही काय नाही. डायरेक्ट मीठ. कारण की आपण सगळ्या भाज्या बॉईल केलेल्या आहेत ना, पाण्याची आवश्यकता नाही. मग आता आपण मीठ टाकू. रेडी टू सर्व. हो सर. हे कशाबरोबर खाता येईल. पोळी भाकरी पाव चपाती कसंही कसंही खाता येईल. तुम्ही कसंही लिहा. म्हणजे बसून लिहा, उभं राहून लिहा, ओणवं वाकून लिहा, मांडी घालून बसून लिहा, कसे लिहा पण लिहा. साहित्य आणि कृती. वेज विंदालू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले मटार, वाफवलेले बटाट्याचे तुकडे, वाफवलेले गाजराचे तुकडे, वाफवलेला फ्लॉवर, सुक्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर, ताडी व्हिनेगर, मोहरी, हळद आणि मीठ. कृती: लाल सुक्या मिरच्या, लसूण, आलं, हळद, मोहरी आणि व्हिनेगर हे मिश्रण पाणी घालून वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, वाटलेला मसाला, वाफवलेला बटाटा, गाजर, फ्लॉवर, मटार, मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्यावी.